हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये बाजारात असे हिरवेगार मस्त टपोरे आवळे यायला लागलेले आहेत. तर त्याच आवळ्याच्या आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी या आठवड्यामध्ये बघणार आहोत. तर असे हे आवळे तुम्हाला माहितीच आहे, कसेही खा, शिजवून खा किंवा कच्चे खा, आवळा सुपारी खा, मुरावडा खा, कधीही पौष्टिकच. भरपूर असे व्हिटॅमिन सी युक्त असे हे आवळे असतात. आणि विशेषमध्ये अपचनाचा ज्यांना त्रास होतो त्यांनी नेहमी जर सकाळी उपाशीपोटी मुरावळ्याची एक खाप जरी खाल्ली तरी त्यांची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तर अशाच हा आवळ्याचा मुरावळा मी इथं रेसिपी शेअर केलेली आहे. तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि नेमका पाक झाला हे कसं ओळखावं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बऱ्याच जणांचं काय होतं, आपण हौशी-हौशीने छान मस्त हा मुरवळा बनवतो, पण काही दिवसातच त्याला फंगस किंवा बुरशी यायला लागते. तर ती येऊ नये म्हणून काय करावे हे सुद्धा इथे मी नमूद केलेले आहे. तर बघा किती छान असा रसाळ झालेला आहे आणि पाकसुद्धा अगदी परफेक्ट कसा व्हावा हे इथे मी सांगितलेलं आहे. तर आणि त्याच्या खापासुद्धा ज्या फोडी आहेत त्या बघा अशा रसाने पूर्ण भरलेल्या आहेत. तर तेच इथं मी छान तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मांडलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया, जराही वेळ घालवता. पण त्याआधी जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केले नसेल तर खापा बऱ्याच वेळा काही जणांच्या काय होतात, शिजवताना खूप चिवट होतात. तर हे आपल्याला छान मस्त अशा मऊच राहाव्या ह्यासाठी काय करावे हे इथे मी पूर्ण डिटेल तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. आणि हा वर्षभर टिकावा म्हणून मस्त असा काचेच्या बरणीमध्ये थंडगार झाल्यानंतर ठेवावा, म्हणजे हा अगदी जशाच्या तसाच वर्षभर राहतो. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी हे 1.5 किलो आवळे घेतलेले आहे. तर 1.5 किलोसाठी आपण 1.5 किलो साखर घेणार आहोत. तर हे आवळे आहेत ना, असे थोडेसे डाग विरहितच घ्यायचे. थोडेफार याला डाग राहतातच, पण अगदीच खूप जास्त डाग किंवा दबलेले असे आवळे घेऊ नका. आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून एका कोरड्या कपड्याने अगदी पाण्याचा अजिबात त्यामध्ये अंश नसायला असो, तर ते असे छान व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे. अजिबात यामध्ये पाणी नको. तर हे छान मस्त आता पुसून घेतलेले आहे. आता एका खोलगट भांड्यामध्ये याला छान असे वाफवून घेऊया, जेणेकरून खोलगट भांडं घेतलं ना की यामध्ये पाणीसुद्धा जात नाही. जर तुम्ही चाळणी वगैरे घेतलं तर एखाद्या वेळेस खालचं पाणी त्यामध्ये जायची शक्यता असते. म्हणून अशा खोलगट भांड्यामध्ये मी कशी चाळणी ठेवली आणि त्यामध्ये ह्या पातेल्यात हे पाणी न टाकता असे उकडून घेतलेले आहेत. तर साधारण 15 ते 20 मिनटं मध्यम आचेवरती हे उकळायला लागतात. तर उकळताना बघा ह्यावरती झाकण आवर्जून ठेवा आणि छान हे उकडलं कसं समजावं, तर उकडल्यानंतर ह्याच्या पाकळ्या अशा ॲटोमॅटिक फुलायला लागतात. तर साधारण 15 ते 20 मिनटानंतर हे माझे आवळे छान मस्त असे उकळून झालेले आहेत. आता यातल्या बिया सगळ्या आपण काढून घेऊया. तर ह्या बिया मी अशा सगळ्या काढून घेतल्या आणि अशा फोडी फोडी वेगळ्या केल्या. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण ह्या आवळ्याच्या फोडी आणि साखर मिक्स करून घेऊया. तर लक्षात ठेवा, पितळीची किंवा कुठल्याही धातूची वगैरे घ्यायची नाही, तर स्टीलच्या कढईमध्येच आपल्याला हा मुरवळा करायचा आहे. तर 1.5 किलो आवळ्यांसाठी इथे मी 1.5 किलो साखर घेतलेली आहे. तर हे अगदी योग्य प्रमाण आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घेऊ शकतात. आता मध्यम आचेवरती छान मस्त हा मुरवळा आपण शिजवून घेऊया. तर घट्टसर पाक होईल तोपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 3 ते 4 लवंग आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडासुद्धा टाकू शकतात. त्यानंतर वेलची पावडरसुद्धा टाकू शकतात. इथे मी काहीही टाकलेलं नाही, फक्त साखर आणि आवळाच वापरलेला आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात बघायला असं पूर्ण पाणी सुटलेलं आहे आणि छान उकळी आलेली आहे. तर मध्ये मध्ये हे मिश्रण छान असं हलवत राहायचं आहे. तर सुरुवातीला जेव्हा साखर टाकतो तेव्हा घट्ट वाटतं, पण हळूहळू याला असं पाणी सुटायला सुरुवात होते आणि याचा घट्टसर असा पाक होतो. तर सुरुवातीलाचा रंग बघा असा पिवळसर दिसतो. नंतर आता जसा जसा हा पाक शिजत होईल तसा तसा याचा रंग असा थोडासा ऑरेंज किंवा डार्क पिवळा असा होत येतो. तर बघा छान अशी उकळी आलेली आहे. सतत हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे. तर हा मुरावळा आहे ना, छान मस्त वर्षभर टिकावा ह्यासाठी
पाक हा छान शिजणं गरजेचं आहे. जर पाक कच्चा राहिला तर तुमचा मुरवडा हमखास वर्षभर टिकणार नाही आणि त्याला लगेच फंगस येईल. तर असा चमचा घेतल्यानंतर जर पाक लगेच पडला तर समजावा की आपला पाक झालेला नाही. किंवा 2 बोटांच्या चुकटीमध्ये घेतल्यानंतर त्याचा 1 तारी पाक झाला की समजावा आपला पाक छान मस्त शिजलेला आहे. तर बघा आता कलर थोडा बदललेला आहे, तरीही आपला अजून पाक झालेला नाही. तर साधारण हे पूर्ण पाक तयार करण्यासाठी मला अर्धा ते पाऊण तास म्हणजे 30 ते 45 मिनटं लागलेले आहेत मध्यम आचेसाठी. तर बघा 45 मिनिटानंतर मस्त असा घट्टसर पाक झालेला आहे. तर आता मी बोटांच्या चिमटीमध्ये घेतल्यानंतर बघा ह्याचे असे छान तार तुटतोय. म्हणजेच गॅस बंद करावा आणि थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा पाक थोडासा अजून घट्ट होतो. आता गरम असताना थोडा आपल्याला पातळ दिसतो, पण थंड झाल्यानंतर खूप असा थोडा घट्ट होतो. तर अशा प्रकारे गॅस मी बंद करून घेतला आणि हा थंड व्हायला ठेवलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता की कुठेही आपल्या आवळ्याच्या फोडी अशा चिवट झालेल्या नाही. मस्त छान रसरशीत झालेले आहे. तर बघा आता मी रात्रभर याला थंड होऊ दिला. तर बघा पाक किती छान घट्ट झालेला आहे जेव्हा गरम असतो त्यापेक्षा. तर असा हा पाक परफेक्ट झालेला आहे. इथे लक्षात ठेवा खूप जास्त आपल्याला शिजवायचा सुद्धा नाही किंवा खूप पातळ सुद्धा ठेवायचा नाही. तर अशाच कन्सिस्टन्सीला ठेवायचा आणि छान थंडगार झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि पाण्याचा अंश याला अजिबात लागू द्यायचा नाही. जेव्हा खायचा असेल तेव्हा एका कोरड्या चमच्यानेच घ्यायचा. ओलसरपणा याला लागला की याला हमखास फंगस येते. तर असा हा रसरशीत आवळ्याचा मुरवडा तयार झालेला आहे. तर तुम्हीही अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने नक्की करून बघा आणि कसा होतो हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय. मला लागला की याला हमखास फंगस येते. तर असा हा रसरशीत आवळ्याचा मुरवडा तयार झालेला आहे. तर तुम्हीही अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने नक्की करून बघा आणि कसा होतो हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत.